संजय राऊतांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना औरंगजेबाशी केली होती। संजय राऊतांच्या याच टीकेवर आता खुद्द पंतप्रधान मोदींनी टिप्पणी केली। मोदींनी वेगळ्या पद्धतीने राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं। तर मोदींवर केलेल्या या टीकेवरून भाजपच्या नेत्यांनी देखील संजय राऊतांवर तुफान हल्ला चढवला। पाहूया। महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला। जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे। संजय राऊतांनी थेट पंतप्रधान मोदींची तुलना औरंगजेबाशी केली। होय होय औरंगजेबाशी। पुन्हा एकदा पहा संजय राऊत काय म्हणाले। महाराष्ट्रात शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला। गुजरातमध्ये जिथे मोदी जन्माला आले त्याच्या बाजूला दाहोद नावाचं गाव आहे, तेथे औरंगजेब जन्माला आला आणि म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून या महाराष्ट्रावर चाल करून येते आहे आणि शिवसेनेच्या विरोधामध्ये, आमच्या स्वाभिमानाच्या विरोधामध्ये। मोदी आला नाही, औरंगजेब आला म्हणा, काढून टाक। केवळ संजय राऊतच नाही तर उद्धव ठाकरेंनी 2014च्या विधानसभेला खानाची फौज दिल्लीहून येत असल्याची टीका मोदी शहांवर करत हल्ला चढवला होता। शिवसेनेला विजयी का करा, कारण आता संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ इकडे उतरले, जणू काय अफजल खानाची फौज उतरले महाराष्ट्र जिंकायला। तर दुसरीकडे संजय राऊतांच्या या टीकेवर खुद्द पंतप्रधान मोदींनीही टिप्पणी केली। मोदींनी वेगळ्या पद्धतीने राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं। मोदींनी एका खासगी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय, आम्ही आमच्या 10 वर्षांच्या कामाचं रिपोर्ट कार्ड ठेवतो आहोत, पुढील 25 वर्षांचा रोडमॅप बनवत आहोत आणि आमच्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिल्या 100 दिवसांचा आराखडाही तयार करत आहोत। दुसरीकडे आमचे विरोधक नवनवीन विक्रम करतायत। विरोधक मला शिवीगाळ करतायत। विरोधकांनी मला 104 वेळा शिवी दिली, शिवाय औरंगजेब या नावानं माझा सन्मान केला। विरोधकांच्या शिव्यांनी मला फरक पडत नाही। दरम्यान राऊतांनी मोदींवर केलेल्या टीकेला भाजप नेत्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं। आपल्या अवकात संजय राऊत यांनी बघावी। मोदीजींवर प्रश्न आणि मोदीजींना प्रश्न विचारण्याआधी संजय राऊत यांनी मोदीजींच्याच आशीर्वादाने खासदार झाले आहेत, एवढी तर स्वतःची अवकात आहे की नाही ते बघावं। तुझा मालक हे 2.5 वर्ष जो काय कारभार मुख्यमंत्री म्हणून केला, तो काय त्या टिप्या सुलतानपेक्षा कमी थोडी होता। म्हणून परत आमच्या मोदीजींना औरंगजेबची अगर तुलना दिली तर औरंगजेबच्या कबरीच्या बाजूला अजून 2 कबरी खोदून आम्हाला ठेवायला लागतील, हे लक्षात ठेवा। यासोबतच मोदींची औरंगजेबाशी तुलना म्हणजे देशद्रोह असल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी राऊतांवर टीका केली। हा खरं म्हणजे प्रधानमंत्री महोदयाला औरंगजेबाची तुलना उपमा देणं हा देशद्रोह आहे आणि खऱ्या अर्थाने यांची निंदा करावी तेवढी थोडी आहे आणि मोदी साहेबांचा अपमान, त्याचं उट्टं, त्याचा सूड मतपेटीद्वारे या महाराष्ट्रातली जनता खेळेल। एकीकडे औरंगजेब खान असे ऐतिहासिक संदर्भ देऊन ठाकरे आणि राऊत महाराष्ट्र, दिल्ली, गुजरातमधील शिवरायांच्या कारवायांचा संदर्भ देत आहेत, तर दुसरीकडे भाजप नेतेही त्यांची टिपू सुलतानाशी वगैरे तुलना करतायत। खरं तर लोकसभा निवडणुकीचा बिगुल नुकताच वाजला। या निवडणुकांच्या दरम्यान आरोप प्रत्यारोप होत असतात। निवडणूक आयोगानं नेत्यांना, पुढाऱ्यांना व्यक्तिगत आरोप टाळा अशा सूचना केल्या होत्या, पण याचा मात्र पुढाऱ्यांना विसर पडल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।